Hello students, welcome once again. So let's start with the discussion of next topic from the second part, that is magnetic fields due to the electric current. ओके, आपण करंट इलेक्ट्रिसिटी कालपर्यंत बघितला. सो त्याच्याशी थोडासा हा रिलेटेड मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट्स, यालाच मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं सुद्धा म्हटलं जातं. दिस इज ऑल्सो नथिंग बट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, दिस टॉपिक इज ऑल्सो नथिंग बट मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मी जस्ट पहिल्यांदा या टॉपिकचं जे इनिशियल जे इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो पहिल्यांदा सांगतो की हा टॉपिक का शिकायचा आहे. बऱ्याच वेळेला हा सुद्धा टॉपिक रिवाईज झालेला आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला मॅग्नेटिक फील्ड चेक करायचं आहे. मॅग्नेटिक फील्ड ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू, मग ती मॅग्नेट्यूड व्हॅल्यू असेल, त्याची डायरेक्शन सगळ्यात महत्त्वाची, त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठं असेल, ती डायरेक्शन कशी असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं या टॉपिकमध्ये. ओके, आता टॉपिकचं नाव थोडंसं कसं आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट, म्हणजे इलेक्ट्रिक करंटमुळं तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड. सो देर इज अ मॅग्नेटिक फील्ड विच इज ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. कारण आपल्याला माहिती आहे की एखाद्या कंडक्टरमधून जर करंट पास झाला तर त्या कंडक्टरच्या अराउंड, कंडक्टरच्या बाजूला काय होतं, मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं. मग त्या मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन असेल किंवा त्या मॅग्नेटिक फील्डची जी काय मॅग्नेट्यूड व्हॅल्यू असेल ती बऱ्याच मेथड्सनी फाइंड आउट करता येते, बऱ्याच लॉजनी फाइंड आउट करता येते. ओके, मग त्याच्यामध्ये काही बायट सावर्ड्स लॉ, फॅराडेज लॉ किंवा अगदी ॲम्पियर्स लॉ, हे असे वेगवेगळे लॉ आहेत की ज्याच्यामध्ये जनरली हे सगळे रिलेशन सांगितले जातात. मग अगदी याच्या पुढं EMF इंड्यूस्ड किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याच्यामध्ये फॅराडेज लॉ सांगितला जातो, ही सुद्धा कन्सेप्ट ह्या सगळ्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे ओव्हरऑल तुम्हाला इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिकमध्ये कशा पद्धतीनं रिलेशन आहे, दोघं एकमेकांना कसे रिलेट करतात हे समजणं जास्त गरजेचं आहे. ओके, सो आपण या टॉपिकमध्ये सुरुवातीला काय बघूया, तर एकतर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय बघूया, की मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय आणि ते करंटमुळे तयार होतं हे असं आपल्याला माहिती आहे. बट ॲक्च्युअल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय, वर्ड मॅग्नेट आला. सो आपण बार मॅग्नेटपासून सुरुवात करू. तर तुम्हाला बार मॅग्नेट तुम्ही ऐकलं असेल. बार मॅग्नेट एक सिंपल असा बार मॅग्नेट असतो ज्याच्यामध्ये नॉर्थ आणि साऊथ असे दोन पोल्स असतात. ह्याच्या खूप प्रॉपर्टीज आहेत. हा कट केल्यानंतर पुन्हा नॉर्थ साऊथ तयार होतात. याचं ओरिएंटेशन, याचा डायरेक्टिव्ह इफेक्ट, याचा अट्रॅक्टिव्ह इफेक्ट. दोन सेम पोल असतील तर रिपल्शन, दोन अपोजिट पोल असतील तर अट्रॅक्शन. ह्याची लेंथ, ह्याची पोल स्ट्रेंथ, ह्याचा ॲक्सिस, ह्याचा इक्वेटर, ह्याची आर्बिट्ररी पोझिशन, अशा बऱ्याच गोष्टी मॅग्नेटिक किंवा बार मॅग्नेट रिलेटेड येतात. आता हा जो बार मॅग्नेट आहे तो काय करतोय, तर नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स देतोय. मग तो या साईडने देतोय म्हणा किंवा तो या साईडने देतोय म्हणा, सिंपल. आणि जर इनबिल्ड बघितलं आपण, इनसाईड बघितलं तर तो साऊथकडून नॉर्थला आपल्याला मॅग्नेटिक लाईन्स देतोय. कोण, बार मॅग्नेट. मग ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या दिसतात का आपल्याला, तर ह्या जनरली दिसत नाहीत, तर ह्या एक इमॅजिनरी लाईन्स आहेत. ओके, दीज आर द इमॅजिनरी लाईन्स आणि यांना मॅग्नेटिक लाईन्स असं म्हटलं जातं. सो मॅग्नेटिक लाईन्स समजल्या आपल्याला. सो ज्या मॅग्नेटमध्ये किंवा जिथं जर मॅग्नेट आला वर्ड तर तिथं लाईन्स मिळाल्या आणि ह्या लाईन्स कशा आहेत, ह्या लाईन्स इमॅजिनरी लाईन्स आहेत. इमॅजिनरी लाईन्स आहेत. ओके, मग हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते बीनं दाखवलं जातं. बी किंवा बी बार म्हटलं जातं. तर ह्या ज्या लाईन्स आहेत ना यांना मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स असं सुद्धा म्हटलं जातं किंवा सिंपल मॅग्नेटिक लाईन्स म्हटलं जातं. मग ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत ह्या याच्याशी प्रपोर्शन असतात. म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला, मॅथमॅटिकल फॉर्म्युला थोडासा असा सांगितला जातो, म्हणजे काय, B इज इक्वल टू फाय अपॉन ए. म्हणजेच काय, जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे दॅट इज बी, ते कुणावरती डिपेंड आहे, तर ते मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्सवरती डिपेंड आहे. So it is defined as the magnetic flux lines per unit area. Simple. So phi upon A is the value of B. हेच रिलेशन असंही लिहिलं तरी चालेल. सो फाय इज इक्वल टू बी. आता हा जो फाय आहे ना तो वेबरमध्ये मेजर केला जातो आणि हा एरिया कशामध्ये असेल, मीटर स्क्वेअर. सो वेबर पर मीटर स्क्वेअर इज द युनिट. यालाच
टेस्ला हे सुद्धा युनिट सांगितलं जातं, टेस्ला, सिम्पल. सो टेस्ला किंवा अगदीच जर CGS मध्ये सांगायचं झालं तर गॉसियस किंवा गॉसमध्ये सुद्धा हे युनिट सांगितलं जातं. लक्षात आलं. सो ही जी व्हॅल्यू आहे याला म्हटलं जातं मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्ड हे कुणामुळं तयार होतं तर मॅग्नेटिक फील्ड हे मॅग्नेटिक लाईन्समुळं तयार होतं. मग मला सांगा जेवढ्या लाईन्स जास्त असतील म्हणजे इन्फ्लुएन्स जास्त झाला असं आपण म्हणूया. ओके, म्हणजे इन्फ्लुएन्स जर जास्त झाला तर मॅग्नेटिक लाईन्स कशा झाल्या, जास्त झाल्या, वाढल्या. आणि मॅग्नेटिक लाईन्स वाढल्या तर मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू जी वेबरमध्ये मेजर केली जाते ना ती मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू काय होते, वाढते. मग जर मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू वाढली तर ऑब्वियस आहे की मॅग्नेटिक फील्डसुद्धा वाढणार आहे. सो स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज ॲब्सल्युटली डिपेंड्स अपॉन द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लाईन्स. जेवढ्या मॅक्सिमम क्राउडेड लाईन्स असतील तेवढं फील्ड जास्त असणार आहे, जेवढ्या वाईडली सेपरेटेड असतील तेवढं फील्ड कमी असणार आहे किंवा वीक असणार आहे असं आपण म्हणूया. सो स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड, वीक मॅग्नेटिक फील्ड, झिरो मॅग्नेटिक फील्ड अशा त्याच्या मॅग्निट्यूडच्या कंडिशन्स डिफाईन केल्या जातात. आता सगळ्यात महत्त्वाचं याची डायरेक्शन, कुणाची, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी काढायची. तर मेन 3 लॉज आपण यामध्ये बघूया ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड आउट केली जाते. सगळ्यात पहिला सोपा लॉ आहे बघा, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल हा सगळ्यात पहिला लॉ बघूया आपण की याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी काढली जाते. आता ॲक्च्युली राईट हँड थंब रूल आहे, लेफ्ट हँड रूल आहे, पाम रूल आहे, राईट हँड रूलसुद्धा आहे. फक्त यात डिफरन्स कसा आहे की जो राईट हँड रूल आहे तो जनरली जनरेटरसाठी वापरला जातो. मग जनरेटर म्हणजे काय की जिथं मेकॅनिकल एनर्जी इनपुट असते आणि करंट आउटपुट असतो. बट या केसमध्ये आपल्याला करंट ॲज अ इनपुट आहे आणि आउटपुट ॲज अ मॅग्नेटिक फील्ड असं बघायचं आहे. ओके, सो पहिला जो रूल आहे तो राईट हँड थंब रूल सांगितला जातो. बघा अगदी तुम्हाला लक्षात येते का बघा, एक राईट हँड मी जर असा कन्सिडर केला कंडक्टर कन्सिडर केला उजव्या हातामध्ये तर सिंपल डायग्राम कशी दिसेल आपल्याला, अशी दिसेल. इथं आपला थंब आहे असं आपण म्हणूया आणि ही आपली हाताची बोटं, याला आपण जस्ट इमॅजिन होतं आहे तुम्हाला. ओके झाला, दिस इज द राईट हँड थंब. म्हणजे याच्यावरून तुम्हाला ओळखायला खूप सोपं पडतं की एक सिंपल कंडक्टर घेतला आहे आपण तो आणि राईट हँडमध्ये असा जस्ट हेल्ड पकडलेला आहे, असं स्ट्रेच किंवा असं एक जस्ट ग्रिप केलेला आहे याला आपण. ओके, सो आपला अंगठा बघा, थंब बघा. सो थंब कुठल्या डायरेक्शनला आहे, थंब वरच्या डायरेक्शनला आहे. सो थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट अँड द कर्ल्ड फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. लुक ॲट द डायरेक्शन. बरोबर आहे का बघा, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. लक्षात येते का बघा. सो जो स्ट्रेच्ड कंडक्टर आहे त्याच्यामध्ये करंट वरती चालला आहे. सो तो जो करंट वरती चाललेला आहे तो आपला थंब रिप्रेझेंट करतोय किंवा थंब करंट रिप्रेझेंट करतोय. तर मॅग्नेटिक फील्ड कुठं आहे तर ते मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर आहे. मग जर आपण या ठिकाणी बघितलं तर ते बाहेर येते असं आपल्याला वाटतं आणि जर या ठिकाणी बघितलं तर ते आत जातं आहे असं आपल्याला वाटतं. सो याला म्हटलं जातं आउट ऑफ द पेपर आणि याला म्हटलं जातं इन टू द पेपर. इन टू द पेपर असेल तर क्रॉस करतोय आपण, आउट ऑफ द पेपर असेल तर असं बाहेर दाखवते, डॉट दाखवते फक्त. झाला, हा झाला राईट हँड रूल. सेम असाच हा पहिला रूल म्हणूया आपण. दुसरा रूल बघा, राईट हँड पाम रूल. राईट हँड पाम रूल. हे रूल समजले ना की तुम्हाला डायरेक्शनबद्दल काही शंका राहणार नाही. सो राईट हँड पाम रूल म्हटलं की आपला राईट हँड कन्सिडर करायचा. ओके, सो राईट हँडमध्ये पाम रूल आलेला आहे म्हणजे पाम इज इम्पॉर्टंट वर्ड. ओके, सो याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, याला करंट म्हणायचं थंबला, या फिंगर्सना मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं आणि ह्या पामला फोर्स म्हणायचं. कारण जसा लेफ्ट हँड आहे करंट, फील्ड आणि फोर्स तसा हा पाम आहे. ओके, 1 2 3 4 and like this. Yes, so this is the direction of current, this is direction of field. so समोरची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन कोणाची असेल, फोर्सची असेल. झालं. सो करंट इकडे जात असेल तर आपण हे मॅग्नेटिक फील्ड असं आपण म्हणू शकतो. लक्षात येते. हे जर इथं वापरलं तरी सुद्धा बघा करंट वरती जातोय असं आपण म्हणूया तर मॅग्नेटिक फील्ड या साईडला पाहिजे ना, म्हणजे ते मागून येतेच की असं, ते आपण डिफाईन करू शकतो एका पर्टिक्युलर पॉईंट्स.
आणि फोर्स हा पाम दाखवतो. हेच लेफ्ट हँड बघा, फ्लेमिंग्ज म्हटलं जातं, लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल, लेफ्ट हँड रूल. सो लेफ्ट हँड रूल सिंपल असं दाखवायचं. जस्ट इमॅजिन इकडे एक आहे, इकडे एक आहे आणि समोर आहे. सो इकडं आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणायचं, इकडं आहे त्याला फोर्स म्हणायचं आणि इकडं आहे त्याला करंट म्हणायचं. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड, करंट अँड फोर्स. चला आता हे याच्यासाठी व्हेरीफाय करूया. ओके, लुक ॲट दिस. मॅग्नेटिक फील्ड, करंट अँड फोर्स बाहेर आहे का? येस. सो हा आणि हा रूल व्हेरीफाय होतो. आणि राईट हँड रूल कसा असतो? फोर्स, फील्ड आणि करंट याच्या अपोजिट बघा जनरेटरमध्ये म्हटलं जातं. लाईक दिस. सो जनरेटरमध्ये फोर्स इनपुट असतं, सो फोर्स आणि फील्ड इनपुट असतं, सो करंट समोर असेल. इथं बघा तो रूल फॉलो होत नाही किंवा पाम रूल फॉलो होतोय का बघा. फील्ड, करंट समोर आहे तर फोर्स खाली जातो. सो पाम रूल किंवा हा लेफ्ट हँड रूल इथं व्हेरीफाय होणार नाही, कारण हा जनरेटरचा आहे आणि हा मोटरचा आहे. ओके, सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. ॲज वेल ॲज ह्या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट सांगितला जातो त्याला लॉरेंट्झ फोर्स म्हणतात. लॉरेंट्झ फोर्स. आता काय कन्सेप्ट आहे नक्की ही बघा, मी अशी लिहितो. फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड प्लस फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड झालं. दिस इज नथिंग बट द लॉरेंट्झ फोर्स. मग मॅग्नेटिक फील्ड फक्त असेल, इलेक्ट्रिक फील्ड नसेल तर फक्त FB बार किंवा FM बार म्हटलं जातं. आणि हा फोर्स किती असतो तर हा असतो Q इंटू E बार. फोर्सची डेफिनेशन ही माहिती आहे का बघा. फोर्स इज इक्वल टू Q इंटू E किंवा E इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज म्हटलं जातं. सो सिंपल हा झाला इलेक्ट्रिक फोर्स. आणि हा जो आहे त्याला Q इंटू V बार क्रॉस B बार असं म्हटलं जातं. झालं. हा वेक्टर फॉर्म आहे कुणाचा? लॉरेंट्झ फोर्सचा. यातला हा फोर्स खूप इम्पॉर्टंट, म्हणजे कुठला? FB किंवा FM म्हटलं जातं त्याला, मॅग्नेटिक फोर्स. आणि मॅग्नेटिक फोर्स असतो QVB साइन थिटा. आता काय आलं हे सगळं? QVB साइन थिटा. आता Q म्हणजे एखादा चार्जड पार्टिकल की ज्याचा चार्ज घेतला जातो, त्याला काय मॅग्नेट्यूड आहे, फक्त डायरेक्शन नाही आहे. बट B आणि V चेक करा. सो V आणि B हे दोघं जण वेक्टर्स आहेत, म्हणून यांचा इथं मी काय घेतला? क्रॉस प्रोडक्ट घेतला, V बार क्रॉस B बार. कारण क्रॉस प्रोडक्टमध्ये कोण असतं? साइन असतं. ह्याचा अर्थ काय? जर एखादा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये V या व्हेलॉसिटीने एंटर करत असेल, बघा काय म्हटलं मी, जर एखादा चार्ज पार्टिकल मॅग्नेटिक फील्डमध्ये V या व्हेलॉसिटीने एंटर करत असेल तर त्याच्यावरती एवढा फोर्स असतो. मग समजा हे मॅग्नेटिक फील्ड आहे इकडं, तर तो जर पार्टिकल या व्हेलॉसिटीने एंटर करत असेल तर अगदी राईट अँगल झाला, मग त्या ठिकाणी साइन 90 साइन 1 होतं. मग या पार्टिकलवरती किती फोर्स ॲक्ट होईल? तर या पार्टिकलवरती QVB इतका फोर्स ॲक्ट होईल. म्हणजे त्या चार पार्टिकलचा चार्ज, त्याची व्हेलॉसिटी किती स्पीडनं आला आहे, कमी का जास्त, आणि हे ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची व्हॅल्यू, ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन होणार QVB. तेवढा न्यूटन फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होणार. कन्सेप्ट समजते का बघा? खूप सोपं आहे, बघितलं तर खूप अवघड वाटेल, बट थोडासा विचार करून बघा की लॉरेंट्झ फोर्स काय सांगतो, किंवा हा जो QVB साइन थिटा आहे तो नक्की काय सांगतो. की मॅग्नेटिक फील्ड बरोबर जर पार्टिकल जर परपेंडिक्युलर आला, जर असा आला तर फोर्सच ॲक्ट होणार नाही. त्यासाठी पार्टिकलला असंच यावं लागेल. लक्षात येते? समजतंय का? मग पार्टिकल असा जरी आला तरी चालेल, बट झिरोनं नाही यायला पाहिजे. झिरोन आला तर अगदीच साइन 0 0 होणार. सो सगळाच फोर्स काय होणार आहे? 0 आहे. सो दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज लॉरेंट्झ फोर्स. त्यात पण हा जो लॉरेंट्झ फोर्स आहे असा सांगितला जातो V बार क्रॉस B बार ना, दोघांमध्ये 90 आहे. सो त्या दोघांचा रिझल्ट निघत आहे वरती. सो V बार क्रॉस B बार वरती. क्रॉस प्रोडक्ट आठवत आहे का स्केलर वेक्टरमधला? सो दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द लॉरेंट्झ फोर्स. ह्याच्यामध्ये अजून एक हवं तर मी तुम्हाला हे सांगेन. हा जो BQV साइन थिटा आहे ना, याच्यावरून मॅग्नेटिक फील्डचं डायमेन्शन काढलं जातं. हा एक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे बघा. फोर्स इज इक्वल टू BQV. साइन थिटाला काय डायमेन्शन नाही, आपण साइन थिटा 90 आहे असं म्हणूया. सो साइन 91 झालं. सो B किती येणार मला सांगा? फोर्स अपॉन QV. इज इट करेक्ट? म्हणजे बीचं जर डायमेन्शन काढा असं जर कधी क्वेश्चन आलं तर लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. मग तुम्हाला फोर्सचं डायमेन्शन माहीत आहे, लेंथ 1 मास 1 टाइम -2. आता मी काय सॉल्व करत नाही,
क्यू म्हणजे कोण, चार्जचं डायमेन्शन माहिती आहे, करंट इंटू टाईम, आणि व्हेलॉसिटीचं डायमेन्शन माहिती आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. झालं, तुम्हाला बीचं डायमेन्शन मिळेल. सो ते डायमेन्शन मी सांगेन हवं तर तुम्हाला. लेंथ 0 मास 1 हे सोडवून सुद्धा येते बरं का. लेंथ 0 मास 1 टाईम -2 आणि करंट आहे -1. टाईम -2 आणि करंट आहे -1. येस, सो दिस इज द डायमेन्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल मी जेवढं काही बोर्डवरती एक्सप्लेन केलं ते. ठीक आहे, जाऊया आपण पुढं. चला, सो पुढचा पॉईंट आहे मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट. मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट. बघा नावातच काय दिसतंय, मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट. आता पाम रूल माहीत असेल तरी सुद्धा ही कन्सेप्ट समजून जाईल. मॅग्नेटिक फोर्स काढायचा, जो लॉरेंट्झ फोर्स म्हटलं ना आपण, तोच एखाद्या वायरवरचा काढायचा असं आपण म्हणूया. मग त्यासाठी साहजिकच एक वायर आपण जस्ट इमॅजिन करू. ही अशी वायर आहे समजा, ठीक आहे. ही वायर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली या. सो लेट अस कन्सिडर दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. याला मी बी बार म्हणतो. आता हे मॅग्नेटिक फील्ड कुठे दिसते, बाहेर दिसते ना. समजा या वायरमधून करंट चाललेला आहे असा. झालं, मग तुम्हाला बी आणि करंट मिळाला की फोर्स मिळू शकतो ना. ही डायरेक्शन कुणाची दिसते बघा, तर ही डायरेक्शन करंटची दिसते. ओके, आणि ही जी डायरेक्शन आहे याला कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन म्हणायचं. कसली, कन्व्हेन्शनल करंट. मग कन्व्हेन्शनल करंट इकडे असेल तर चार्ज कुठं असेल, इकडे असेल ना. इलेक्ट्रॉन कुठे, इकडे असेल. सो ही झाली इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन. बघा, मग आता या केसमध्ये सुद्धा फील्ड असा आहे, बाहेर आहे, आणि व्हेलॉसिटी इकडे आहे. म्हणजे दोघं एकमेकांना कसे झाले, परपेंडिक्युलर झाले. सो BQV sin θ आपला इथं फॉर्म्युला लागू शकतो. मग तो जर BQV sin θ फॉर्म्युला जर या ठिकाणी वापरला तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळते माहिती आहे, F इज इक्वल टू BIL sin θ, किंवा F इज इक्वल किंवा F बार इज इक्वल टू I इंटू B बार क्रॉस L बार क्रॉस B बार मिळते. बघा, मी वेक्टर फॉर्ममध्ये फक्त लिहितो L बार क्रॉस B बार. म्हणजे थोडक्यात आपल्याला मॅग्निट्यूड व्हॅल्यू किती मिळेल फोर्सची, BIL. L इज द लेंथ ऑफ द कंडक्टर म्हणूया, B इज द मॅग्नेटिक फील्ड अँड I इज द व्हॅल्यू ऑफ द करंट. आता तुम्ही म्हणाल फोर्स कुठं आहे याच्यामध्ये, आय मीन डायरेक्शन कुठं आहे फोर्सची. चला आपण थोडंसं राईट हँड पाम रूल वापरून बघूया. तर त्या वायरवरती ॲक्ट होणारा फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे. चला, आता फील्ड तर कुठं दिसते, बाहेर दिसते आपल्याला फील्ड. करंट कुठं दिसतो, इकडं दिसतोय. सो लेफ्ट हँड रूल वापरा किंवा पाम रूल वापरा. ओके, सो पाम रूल काय सांगतो, फील्ड बाहेर आहे, करंट ह्या साईडला आहे, इकडं. थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट. सो फील्ड, करंट, सो वेअर इज द पाम, सो पाम रिप्रेझेंट्स द फोर्स. सो फोर्स कुठं असेल, वरच्या डायरेक्शनला असेल. म्हणजे थोडक्यात या वायरवरती ॲक्ट होणारा फोर्स कसा असेल, हा वरच्या डायरेक्शनला, आणि त्याची व्हॅल्यू केवढी असेल, एवढी असेल. सिम्पल. दिस इज नथिंग बट द मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट I. सो हा फॉर्म्युला तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. अँगल ऑलमोस्ट 90 असतो, फक्त मॅग्नेट्यूड व्हॅल्यू ही BIL म्हणजे जी मॅग्नेटिक फील्ड करंट आणि लेंथवरती डिपेंड आहे ती आपल्याला फाइंड आउट करायला आली पाहिजे. हा झाला पहिला पॉईंट. म्हणजे काय, एक स्ट्रेट वायर घेतली ना आपण, स्ट्रेट वायर. दिस इज नथिंग बट द स्ट्रेट वायर. ओके, आता यातला जो दुसरा पॉईंट आहे बघा, त्याला आर्बिट्ररी शेप्ड वायर अशी म्हटली जाते. आर्बिट्ररी किंवा आर्बिट्ररीली शेप्ड वायर, म्हणजे एनी शेप म्हणूया आपण वायरचा. लाईक एक वायर अशी आपण कन्सिडर केलेली आहे. सो त्या वायरची समजा इथं लेंथ आहे आणि याच्यामधनं असा करंट चाललेला आहे असं आपण म्हणूया. सो इथं समजा हे मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, सो फोर्स कुठं असेल बघा, तर फील्ड बाहेर आहे, करंट असा आहे, सो फोर्स या साईडला असेल. सो सिम्पल आपण असं म्हणूया, हा झाला फोर्स. मग हाच फॉर्म्युला फक्त कसा रिप्लेस होईल, सो फोर्स किंवा F बार इज इक्वल टू I इंटू इंटिग्रेशन ऑफ DL बार क्रॉस B बार होईल फक्त. बघा, इंटिग्रेशन ऑफ DL का म्हटलं मी,
इथं मला सांगा, इथं आपण काय घेतलं, परफेक्ट लेंथ घेतली त्या कंडक्टरची, पण या ठिकाणी परफेक्ट लेंथ घेतली का, नाही घेतली. मग परफेक्ट लेंथ जर आपण घेतली नसेल तर आपल्याला तिथं स्मॉल लेंथ माहिती आहे, डी एल, ही स्मॉल लेंथ आहे ना, डी एल किंवा डी एल बार. मग आपल्याला हे पण माहिती आहे, जर एखाद्या मटेरियलमध्ये, एखाद्या वायरमध्ये, एखाद्या कंडक्टरमध्ये त्याची जर स्मॉल लेंथ डी एल माहीत असेल तर आपण त्याची टोटल लेंथ कशी काढतो, त्याचं इंटिग्रेशन घेतो. झालं. सो दिस इज नथिंग बट द आर्बिट्ररीली शेप्ड वायर अँड इट्स अ मॅग्नेटिक फोर्स. त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा एवढा असतो. हा असेल आपला पुढचा पॉईंट. लक्षात आलं सगळ्यांच्या? नेक्स्ट, आता सेम कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला टॉर्क बघायचा आहे. टॉर्क. ओके, सो हे सुद्धा तुम्हाला आता टॉर्कचं सुद्धा मी इथं सांगतो आहोत. तर टॉर्क, टॉर्क ॲक्टिंग ऑन कंडक्टर म्हणतो मी, टॉर्क ॲक्टिंग ऑन कंडक्टर. आता टॉर्क आणि फोर्समध्ये तुम्हाला बेसिक डिफरन्स माहिती आहे का मला? टॉर्क ॲक्टिंग ऑन कंडक्टर किंवा त्यालाच मी म्हणतो फोर्स ॲक्टिंग ऑन कंडक्टर. तर हे मोस्ट ऑफ एक्झाम्पल आपण असं म्हणूया की ह्या टॉर्कचं जे इक्वेशन आहे ना ते कुठं यूज केलं जातं, तर ज्या ठिकाणी कॉईल रोटेशन आहे. आता कॉईल रोटेट होते म्हणजे टॉर्क म्हणायचं, फोर्स म्हणायचं नाही. कारण फोर्समध्ये आणि टॉर्कमध्ये काय डिफरन्स आहे बघा, मी सांगतो. जर ही एखादी अशी कॉईल असेल, एखादा कंडक्टर असा असेल आणि मी जर याला सेंटरला असा पिवोट केलेला आहे, तर समजा या कंडक्टरवरती मी जर इकडून एक फोर्स ॲप्लाय केला आणि जर एक इकडून फोर्स ॲप्लाय केला, बघा काय म्हटलं मी, या कंडक्टरवरती जर मी इकडून एक फोर्स ॲप्लाय केला आणि एक जर इकडून फोर्स ॲप्लाय केला, तर काय होईल, हा कंडक्टर रोटेट होऊ शकतो. सो कंडक्टर रोटेट करण्यासाठी मला दोन इक्वल बट अपोजिट फोर्सेस ॲप्लाय करायला लागले. F1 म्हणतो मी, याला F2 म्हणतो. सो इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲप्लाय करावे लागले. आणि हे जे दोन इक्वल अँड अपोजिट फोर्सेस आहेत त्यांना कपल ऑफ टॉर्क म्हटलं जातं, कपल ऑफ फोर्सेस म्हटलं जातं, म्हणजेच टॉर्क. म्हणजे एखाद्या कॉईलवरती टॉर्क ॲक्ट होण्यासाठी हां एक फोर्स चालेल, बट जर दोन्ही बॅलन्स्ड फोर्स असतील अपोजिट डायरेक्शनला तर कॉईल जास्त रोटेट होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे त्या कॉईलवरती मॅक्सिमम टॉर्क ॲक्ट होऊ शकतो. ओके, आता मग तो टॉर्क किती असतो, तर तो टॉर्क असतो एम बी साइन थीटा. आता हे काय आलं सगळं, कुठून आला एम, कुठून आला बी, तर याचं एक एक्सप्रेशन आहे. बट बेसिक काय लक्षात ठेवायचं, एम फॉर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ द कॉईल. ती कॉईल ॲज अ मॅग्नेट म्हणून तयार होते किंवा नॉर्थ आणि साऊथच्या मध्ये ती कॉईल आहे. सो त्या कॉईलचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट तयार झालं तिथं. सो एम, सो हाच फॉर्म्युला असाही लिहिला जातो. एम म्हणजे कोण असतं, आय इंटू ए असतं ना, माहिती आहे डेफिनेशन डायपोल मुवमेंटची. सो आय ए बी साइन थीटा असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, व्हॉट इज मीन बाय आय, व्हॉट इज मीन बाय ए. आय म्हणजे करंट, ए म्हणजे एरिया कुणाचा, त्या कॉईलचा, कारण ती कॉईल ॲज अ मॅग्नेट म्हणूनच काम करते ना, डायपोल मुवमेंट तयार झालं त्या कॉईलचं. हे जर नंबर ऑफ टर्नसाठी असेल तर एन आय ए होणार आहे, करंट तेवढ्या पटीने वाढेल, आणि हे बी आणि हे साइन थीटा येणार आहे. ओके, सो टॉर्क इज इक्वल टू एम बी साइन थीटाचे कन्व्हर्जन्स किती झाले बघा. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो हे कुठून आलं, तर टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटवरूनच आलं, फारसं काय वेगळं नाही. मग टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटवरून कसा फॉर्म्युला आला, कारण फोर्स किती घेतला आपण, इथं आहे बघा बी आय एल, याला फक्त पुढे डिस्प्लेसमेंटनं मल्टिप्लाय केलं झालं. ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं बघा, बी आय एल आणि ह्याला पुढं डिस्प्लेसमेंट ना, एल इंटू डिस्प्लेसमेंट. सो हा एरिया तयार झाला का, झाला की मग बी ए आय, बी ए आय. सो याच्यावरूनच हा फॉर्म्युला काढला आहे, फार का वेगळं नाही आहे. त्यासाठी बेसिक टॉर्कचा फॉर्म्युला कुठला, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फक्त या फोर्सला डिस्प्लेसमेंट, त्या ज्या कॉईलचं डिस्प्लेसमेंट आहे परपेंडिक्युलर डिस्प्लेसमेंट, समजा ही कॉईल आहे अशी, तर फोर्स इकडून ॲक्ट होतं ना, तर हे डिस्प्लेसमेंट घेतलं जातं. सो ह्याला ब्रेडथ म्हटलं जातं आणि ही लेंथ आहे ना, सो लेंथ इंटू ब्रेडथ एरियाच मिळतो, म्हणजे तो एरिया आला का इथं, आणि मग त्याचं एम तयार झाला, कारण आय ए म्हणजे एम असतं डायपोल मुवमेंट. हेच नंबर ऑफ टर्नसाठी एवढं लिहिलं जातं. सो याला म्हटलं जातं टॉर्क ॲक्टिंग ऑन द कॉईल किंवा टॉर्क ॲक्टिंग ऑन ए कंडक्टर व्हेन इट इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड. बघा, एखाद्या कंडक्टरमधून जर करंट पास केला आणि तो जर कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला असेल तर त्याच्यावरती एक प्रकारचा फोर्स, एक प्रकारचा टॉर्क ॲक्ट होतो, आणि तो किती होतो तर एवढा होतो.
सो दिस इज द एक्सप्रेशन. आलं का लक्षात? बघा खूप इंटरेस्टिंग कंडिशन आहे ही टॉर्कची. आणि या टॉर्कच्या कंडिशनवरून आपल्याला मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा स्टडी करायला लागतो. मी सेपरेटच लिहितो ते, कारण बरंचसं त्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम आणि काही इक्वेशन्स तुम्हाला MCG मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमध्ये दाखवायची आहेत. इथपर्यंत समजलं का बघा सगळ्यांना व्यवस्थित? सो काय काय सुरुवातीपासून मी सांगितलं, मॅग्नेटिक फील्डची कंडिशन सांगितली, त्याच्यानंतर एक्सप्रेशन फोर्स रिलेटेड सांगितलं, डायरेक्शन सांगितली, टॉर्कचं एक्सप्रेशन सांगितलं, एखाद्या कंडक्टरमधनं जर करंट जात असेल तर कसा टॉर्क ॲक्ट होतो हे सगळं सांगितलं. आता बघूया आपण पुढचा पार्ट MCG झाल्यानंतर बायोट सावर्ट्स आणि अँपिअर्स असे 2 पार्ट्स राहत आहेत. चला, सो मी MCG सांगितलं ना तुम्हाला, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरची कंडिशन कशी लक्षात ठेवायची बघा. MCG मी थोडासा याचा थेरॉटिकल बॅकग्राऊंड सांगतो आधी. MCG म्हणजे काय? मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. तर ह्याचं काम काय आहे? करंट किंवा व्होल्टेज मेजरमेंटसाठी. हा कसा वर्क करतो? तर सिम्पल मॅग्नेटच्या मध्ये कॉईल ठेवलेले आहे आणि त्या कॉईलमधनं जर करंट गेली तर तो फिरतो. म्हणजे थोडक्यात हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे की व्हेनेवर द करंट इज फ्लोईंग थ्रू द कॉईल and that coil is placed in the magnetic field. Whenever current is flowing through the coil and that coil is placed in the magnetic field, it experiences a force. या प्रिन्सिपल वरती हा सिंपल काम करतो. ओके, मग आता याच्यामध्ये नॉर्थ साऊथ मॅग्नेट्स वगैरे याची डायग्राम तुम्हाला कदाचित माहीत असेल. ही कॉईल आहे, इथं मिरर आहे, इथं फिक्स सपोर्ट आहे, इथं स्प्रिंग आहे आणि ही कॉईल होते मग रोटेट होते. ओके, मग आता हा रोटेट होताना तर त्याच्यावरती एक म्हणजे रोटेट झाली म्हणजेच काय झाली? डिफ्लेक्ट झाली ना. सो डिफ्लेक्ट झाल्यामुळे त्याच्यावरती काय झाला? डिफ्लेक्टिंग टॉर्क ॲक्ट झाला. TD म्हणतो मी त्याला. दिसतंय का नीट बघा? सो त्याच्यावरती काय ॲक्ट झाला? डिफ्लेक्टिंग टॉर्क ॲक्ट झाला. ओके, मग तो डिफ्लेक्टिंग टॉर्क कसं लक्षात ठेवायचा? आत्ताच बघितलं ना, टॉर्क इज इक्वल टू MB साइन थिटा, किंवा हेच मी असं लिहिलं M म्हणजे कोण? IA आणि कोण? B. साइन थिटा मी 1 करतो. कुणाची व्हॅल्यू झाली? डिफ्लेक्टिंग टॉर्कची व्हॅल्यू झाली. किती झाली? NIAB. N मीन्स नंबर ऑफ टर्न्स, I म्हणजे करंट, A म्हणजे एरिया त्या कॉईलचा आणि B म्हणजे त्या कॉईलचं मॅग्नेटिक ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली आहे त्याची स्ट्रेंथ. सो हा मिळाला डिफ्लेक्टिंग टॉर्क. चला, करंट पास झाला, कॉईल डिफ्लेक्ट झाली एवढ्या टॉर्कनी. बट ही जी स्प्रिंग आहे ना, ती स्प्रिंग त्या कॉईलला काय करते? पुन्हा त्याच्या ओरिजिनल रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन, पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणते. कुठली? ही कॉईल. हेलिकल मोशन, हेलिकल स्प्रिंग कॉईल आहे ती, त्या कॉईलला पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणते. त्यामुळं याच्यावरती जेवढा हा ॲक्ट झाला ना तेवढाच रिव्हर्स डायरेक्शनने ॲक्ट होतो. म्हणजे तो जो टॉर्क असतो त्याला कंट्रोलिंग टॉर्क म्हटलं जातं. कसला टॉर्क? कंट्रोलिंग टॉर्क म्हटलं जातं. आणि त्याची व्हॅल्यू किती असेल? टो C, आणि ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल थिटाला. थिटा म्हणजे अँगल ऑफ डिफ्लेक्शन. सो हाच फॉर्म्युला असाही लिहिला जातो. सो टो C इज इक्वल टू C इंटू थिटा. व्हॉट इज C? C इज द टॉर्शनल कॉन्स्टंट ऑर द स्प्रिंग कॉन्स्टंट. या स्प्रिंगचा एक कॉन्स्टंट आहे म्हटलं जातं, त्याची व्हॅल्यू C लिहिली जाते. सो 2 इक्वेशन्स मिळाले. एक इक्वेशन आपल्याला डिफ्लेक्टिंग टॉर्कचं इक्वेशन मिळालं, दुसरं इक्वेशन आपल्याला कंट्रोलिंग टॉर्कचं मिळालं. इक्विलिब्रियम पोझिशनला दोन्ही इक्वेशन्स सेम असतात. म्हणजे काय असेल? देअरफॉर डिफ्लेक्टिंग टॉर्क इज इक्वल टू कंट्रोलिंग टॉर्क. हे टोचं नोटेशन आहे. सो डिफ्लेक्टिंग टॉर्क किती आहे? NIAB इज इक्वल टू हा किती आहे? C थिटा आहे. सो देअरफॉर थिटा काढूया आपण. सो थिटा इज इक्वल टू NBA अपॉन C इंटू I. चालेल का असं लिहिलं तर? सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द थिटा. व्हॉट इज द व्हॅल्यू? NBA अपॉन C इंटू I. याच्यावरून तुम्ही करंटची पण व्हॅल्यू काढू शकता. सो मी ही अशीच व्हॅल्यू का काढली? कारण आपल्याला काय सांगायचं आहे? नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट असतील, मे बी 1 टर्म असेल किंवा नंबर ऑफ टर्म्स असतील. B म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, हे सुद्धा कॉन्स्टंट असेल. A म्हणजे त्या कॉईलचा एरिया, हा सुद्धा एकच कॉईल आहे ना, फिक्स कॉईल आहे, कॉन्स्टंट असेल. आणि C इज ऑब्वियसली कॉन्स्टंट. सो ह्या सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट असतील. सो थिटा आपण काय म्हणू शकतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. सो दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ MCG. याचा अर्थ काय? जे काही अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, जे काही अँग्युलर डिफ्लेक्शन आहे त्या कॉईलचं, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कुणाला? करंटला. म्हणजे जेवढा करंट त्या कॉईलमधून पास होणार आहे
तेवढं डिफ्लेक्शन त्या कॉईलचं होणार आहे. म्हणजे फॉर मिनिमम करंट मिनिमम डिफ्लेक्शन, फॉर मॅक्सिमम करंट मॅक्सिमम डिफ्लेक्शन. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ थीटा अँड आय, और दिस इज द MCG. ओके. नेक्स्ट, आता याच्यामध्ये एक पोटेन्शियल एनर्जीची कंडिशन आहे बघा. एक इन शॉर्ट कंडिशन आहे, फॉर्म्युला अगदी लक्षात राहण्यासारखा आहे. मी तुम्हाला ती कंडिशन पण सांगतो काय आहे नक्की. सो -mb cos थीटा, पोटेन्शियल एनर्जी -mb cos थीटा. जसा -mb sin थीटा लक्षात ठेवला ना, तसा तुम्ही हा लक्षात ठेवू शकता -mb cos थीटा. ओके. आता M आणि B मधला अँगल आहे तो थीटा. पुन्हा एकदा मला सांगा, 3 केसेस होतील. एक थीटा 0 होईल. थीटा 0 झाला तर P किती होईल मला सांगा? -mb होईल, कारण cos थीटाची व्हॅल्यू काय होणार आहे? 1 होणार आहे. दुसरी केस काय होईल? समजा थीटा 90 असेल. सेकंड केस थीटा 90 झाला तर cos 90 0. सो P किती मिळणार आहे? 0 मिळणार. आणि तिसरी केस समजा अशी असू शकेल, 180 असेल थीटा, तर P किती मिळेल? +mb मिळेल बघा. म्हणजे थोडक्यात एक प्लसची कंडिशन, एक 0 कंडिशन आणि एक निगेटिव्ह कंडिशन मिळाली. सो याला मिनिमम, 0 आणि मॅक्सिमम असं म्हटलं जातं. सो पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम कधी मिळेल? जेव्हा डायपोल, मॅग्नेटिक डायपोल आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये 180 डिग्री अँगल असेल तेव्हा. लक्षात आलं? सो पोटेन्शियल एनर्जी इथं वर्ड का आला बघा, कारण तो जो फिरणारा मॅग्नेट आहे, फिरणारा मॅग्नेट म्हणजे टॉर्क MB sin थीटा, त्याला अपोजिट पोटेन्शियल एनर्जी ना. फिरणारा मॅग्नेट म्हणजे कायनेटिक एनर्जी, त्याला अपोजिट कोण? रेस्ट मॅग्नेट. सो रेस्ट मॅग्नेटमध्ये कोण येणार आहे मग? cos थीटा. हे सुद्धा एक्सप्रेशन ॲक्च्युली कसं आलं ते आहे थेरीच्या वहीमध्ये, तुम्ही जर बघितलं अगदी सोपा प्रूफ आहे त्याचासुद्धा, पण लक्षात ठेवायला ही तितकंच सोपं आहे. -mb cos थीटा इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॅग्नेट. मग मी काय केलं, त्याच्यात 3 कंडिशन्स दाखवल्या तुम्हाला. एक 0ची दाखवली, त्याच्यानंतर एक 90ची दाखवली आणि एक 180ची दाखवली. ह्या तिन्ही केसेसवरून आपण काय केलं, ही पोटेन्शियल एनर्जी डिफाईन केली. सो दीज आर द 3 केसेस, मिनिमम, 0, मॅक्सिमम. समजलं का बघा? हा जवळपास अर्धा पार्ट झाला असं आपण म्हणूया या टॉपिकचा. आता जे पुढचे पार्ट्स 2 आहेत, खूप इंटरेस्टिंग आहेत. एक आहे तो बायट-सॉवर्ट्स लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन्स, आणि पुढचा ॲम्पियर्स लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. बघूया. इथपर्यंत समजलं का बघा व्यवस्थित? जेवढं पाहिजे तेवढं मी अगदीच इन डिटेल रिव्हिजन करतो. हे सगळं काही एक्सप्रेशन मी दाखवत नाही आहे, बट रिव्हिजन ही मात्र इन डिटेल घ्यायचा इथं ट्राय करतो आहे. सो तुम्ही तशा पद्धतीनंच हे सगळं प्रॅक्टिस करा. जेवढं जेवढं मी सांगतो ते लक्षात ठेवा. डेफिनेटली तुम्हाला याचा उपयोग न्यूमेरिकल सोडवण्यासाठी होणार. चला आपण बघूया नेक्स्ट पुढचा पॉईंट. चला, सो पुढचा आहे बायोट-सावर्ट्स लॉ. बायोट-सावर्ट्स लॉ काय बघायचं याच्यामध्ये? तर सगळ्यात पहिल्यांदा हा लॉ काय सांगतो. ओके. आणि या लॉचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. आता याचा जो तुम्हाला हायलाइटेड किंवा रिवाईज करायचं आहे ते काय करायचं बघा. तर एकतर कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची, की हा लॉ कशासाठी यूज केला जातो. हा लॉ त्याच्या स्टेटमेंटमध्ये कशाची व्हॅल्यू देतो, मग डायरेक्शन, मॅग्निट्यूड सगळं, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स मग काय आहेत. तर पहिलं हे, दुसरं हे, तिसरं हे, असं लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये जवळपास 4 ॲप्लिकेशन्स आहेत. एक तर आधी याचा आपण स्टेटमेंट बघूया. त्या स्टेटमेंटचा वापर करून स्ट्रेट कंडक्टरचं पहिलं ॲप्लिकेशन आहे, दुसरं फोर्सचं आहे, तिसरं आर्कचं आहे आणि चौथं ॲक्सियल मॅग्नेटिक फील्डचं आहे. असे 4 ॲप्लिकेशन्स या लॉचे आहेत आणि ह्या लॉची स्वतःची स्टेटमेंट. असे टोटल 5 पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये कन्सेप्च्युअली शिकायचे आहेत. मग अगदीच 10-15 मिनटात ते पॉईंट्स डेफिनेटली समजतील की काय आहेत. त्यासाठी तुम्हाला थोडीफार त्याची थेरी माहीत पाहिजे, आणि हे ऑलरेडी मी थेरीमध्ये सुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे, माय गॅरंटी. ओके. सो पुन्हा एकदा मी ते नीट सांगायचा प्रयत्न करेल. थोडंसं रिमेंबर करा किंवा फॉर्म्युले लक्षातच ठेवावे लागतील, पाठ करावं लागतील, त्याला पर्याय नाही आहे. असंच ॲम्पियर्स लॉ, पुन्हा ॲम्पियरची त्याची स्वतःची स्टेटमेंट आणि पुन्हा त्याचे ॲप्लिकेशन, मग स्ट्रेट कंडक्टर, सोलेनॉइड, टोरॉइड, झालं, टॉपिक संपला. सो तुम्ही टॉपिकसुद्धा पार्ट वाईज डिवाईड करत चला बघा. डेफिनेटली तुम्हाला तो टॉपिक खूप सोपा वाटेल. ओके. चला, सो मी हे पहिल्यांदा तुम्हाला याची स्टेटमेंट सांगतो की हा लॉ नक्की काय आहे. तर सिम्पल एक आपण अशी वायर घेऊया. इथे एक त्या वायरची स्मॉल लेंथ आहे DL. दिस इज द डायरेक्शन ऑफ DL. त्या वायरमधनं करंट चाललेला आहे. सो त्या वायरपासून एक समजा पॉईंट इथं P आहे जो R बार डिस्टन्सवरती आहे. तर ह्या DL बारमध्ये आणि R बारमध्ये एक अँगल तयार झाला. तर हा लॉ काय सांगतो, DB काढतो, DB.
व्हॉट इज मीन बाय डी बी? तर स्मॉल मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू फाइंड आउट करतो हॉल. म्हणजे काय? डी बी इज इक्वल टू, किंवा डी बी इज डायरेक्टली प्रपोर्शनल म्हटलं जातं, मी डायरेक्टली तो म्यू नॉट अपॉन 4 पाय, ही कॉन्स्टंट व्हॅल्यू, एक्सपेरिमेंटल ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर झालं. आय डी एल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. लक्षात ठेवायला पण सोपं आहे. आयडियल साइन थिटा, आयडियल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर तर काय इनवर्स स्क्वेअर लॉस फॉलो होतोय ना डीबीला. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे बायोट सावर्टच्या सेल्फ प्रिन्सिपलसाठी, सेल्फ स्टेटमेंटसाठी. आय म्हणजे त्या वायरमधून जाणारा करंट, डी एल म्हणजे त्या वायरची जी लेंथ आहे ती, साइन थिटा म्हणजे त्या डी एल आणि आरमध्ये असलेला अँगल, आणि आर म्हणजे त्या पॉईंटचं त्या वायरपासून असलेलं डिस्टन्स. मग या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती तयार होईल? तर एवढं तयार होईल. पण हे स्मॉल आहे का? कारण याच्यामध्ये डी बी आणि डी एल आला. मग स्मॉलचं आपण मॅक्सिमम कसं काढतो? इंटिग्रेशन कन्सेप्टने. त्यासाठी मग ते ॲप्लिकेशन्समध्ये याचं यूज होत आहे. सो हा झाला बायोट सावर्ट्स लॉ. चला त्याची पहिली ॲप्लिकेशन काय आहे बघा. स्ट्रेट कंडक्टर, एवढंच लिहितो मी, स्ट्रेट कंडक्टर. याचा अर्थ काय समजून घ्यायचा बघा. म्हणजे एक वायर आहे आणि त्या वायरला वायरमधनं करंट पास होतोय आणि त्या वायरच्या भोवती एक पॉईंट आहे. तर तिथलं मॅग्नेटिक फील्ड किती असेल? म्हणजे लाईक ही वायर अशी आहे आणि हा पॉईंट समजा इथं पी आहे. हे अँपियर्स लॉनी सुद्धा काढलं जातं. मग हे सगळं एक्सप्रेशन सोडवायचं आहे. सो म्यू नॉट अपॉन 2 पाय आय अपॉन आर असं काढायचं. हे आर म्हणजे हे डिस्टन्स. ओके, हेच पुढे जाऊन तुम्ही असंही लिहू शकता. म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 आय अपॉन आर, कारण मी 2 ॲडजस्ट केला ना, दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. सो हे झालं पहिलं एक्सप्रेशन बायोट सावर्ट्स लॉचं स्ट्रेट कंडक्टरमध्ये. हे मी असं का लिहिलं? कारण म्यू नॉटची व्हॅल्यू जनरली 4 पाय इंटू 10⁻⁷ या युनिट अशी डिफाईन केली जाते. 4 पाय इंटू 10⁻⁷. मग ती जर आपण इथं 4 पाय इंटू 10⁻⁷ पुट केली तर या सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला 10⁻⁷ मिळते. म्हणून आपण ते म्यू नॉट अपॉन 2 पायच्या ऐवजी म्यू नॉट अपॉन 4 पायच्या फॉर्ममध्ये हे आन्सर तयार करायचा प्रयत्न करतो आहे. इथपर्यंत गोष्ट लक्षात आली. सो हे झालं पहिलं ॲप्लिकेशन बायोट सावर्ट्स लॉचं, की एक स्ट्रेट कंडक्टर आहे आणि त्याच्या भोवती पॉईंट जो आहे पी आर डिस्टन्सवरती, तर तिथं मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट होतं त्याची कंडिशन आहे. नेक्स्ट, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन 2 लॉंग पॅरलल वायर्स. मी फक्त लिहितो फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन असं लिहितो. म्हणजे फक्त अट्रॅक्शनच नाही आहे तर तिथं रिपल्शन पण आहे. पण 2 वायर कशा पाहिजेत? 2 लॉंग स्ट्रेट वायर्स पाहिजेत आणि त्या कशा पाहिजेत? एकमेकांना पॅरलल पाहिजेत, लाईक दिस. बघा, चला मी तुम्हाला याची हिंट पाम रूलने डिफाईन करतो. समजा ह्या 2 वायर्स आहेत, याच्यामधनं करंट चालला आहे I1, याच्यामधनं करंट चाललेला आहे I2. समजा या वायरमुळं इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते म्हणून ह्याला मी B1 म्हणतो, आणि या वायरमुळे इथं मॅग्नेटिक फील्ड तयार होते याला मी B2 म्हणतो. चालेल का? बघा, सो फोर्स बघूया आता. सो हा झाला करंट, हे झालं मॅग्नेटिक फील्ड. आता हे मॅग्नेटिक फील्ड आपण म्हणूया की इनवर्ड आहे, आतल्या साईडला आहे असं म्हणूया आपण हवं तर. ओके, आणि हे मॅग्नेटिक फील्ड असं बाहेरच्या साईडला आहे. तर बघा, करंट झाला, बाहेर मॅग्नेटिक फील्ड झालं, तर फोर्स कुठं असेल? इकडल्या साईडला असेल. सो मी ह्याला F1 म्हणतो. आता याच्यासाठी बघा, करंट वरती झाला, मॅग्नेटिक फील्ड आत गेलं तर फोर्स कुठं असेल? या साईडला असेल. याला मी F2 म्हणतो. सो लुक ॲट द डायरेक्शन्स ऑफ F1 अँड F2. दिसतंय? ओके, थोडासा मेमरीचा इश्यू येतोय मला, कदाचित रेकॉर्डिंग बंद. ठीक आहे, बघूया, होतं तेवढं होऊ देत. सो या दोन्हीमध्ये तुम्हाला काय लक्षात येते मला सांगा. करंटची डायरेक्शन सेम आहे आणि करंटची डायरेक्शन सेम असल्यामुळं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झालं 2 वायर्समध्ये. आता इथं मी सांगतो बघा पुन्हा, ही वायर अशी आहे, ह्याच्यामध्ये करंट I1 चालला आहे, आणि ही वायर अशी आहे, याच्यामधून I1 खाली येतोय. ओके, सो I1मुळे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड पुन्हा इथं असं आतमध्ये असेल, आणि याच्यामुळे तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड पुन्हा इथं असं आतमध्ये असेल. सो ह्याला आपण B2 म्हणूया, याला आपण B1 म्हणूया. आता फोर्सेस बघूया कुठे आहेत. सो करंट, फील्ड, फोर्स इकडं. सो हा F1 असेल. नेक्स्ट, करंट, फील्ड, फोर्स इकडं. सो हा फोर्स इकडं असेल. बघा, इंटरेस्टिंग आहे. पाम रूल त्यासाठी तुम्हाला माहीतच पाहिजे.
सो ही कंडिशन कुठली आहे मला सांगा. ही कंडिशन अट्रॅक्शनची आणि ही कंडिशन कुठली आहे मला सांगा, रिपल्शनची. बघा दोन्हीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, म्हणजे अपोजिट आहे. इथं झाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कसं झालं नीट ओळखा. सेम करंट असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अपोजिट करंट असतील तर फोर्स ऑफ रिपल्शन. सो ह्या केसमध्ये फोर्स ऑफ रिपल्शन झालं, बट दोघांची जी मॅग्नेट्यूड व्हॅल्यू आहे ती मात्र सेम असते, ती मी देतो तुम्हाला. सो फोर्स अपॉन अ लेंथ, कुठलाही फोर्स घ्या तुम्ही, फोर्स अपॉन लेंथ इज इक्वल टू म्यू नॉट I1 I2 अपॉन 2D. येस 2πD. सॉरी हे सुद्धा एक्सप्रेशन येतं बरं का, कसं येतं ते. दोन्ही केसमध्ये फोर्स पर युनिट लेंथ हे एवढंच असतं. सो हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सो हे ॲप्लिकेशन आहे कोणाचं, बायट-सॉवर्ट्स लॉचं दुसरं ॲप्लिकेशन. लक्षात आलं का. बघा पहिलं ॲप्लिकेशन मी काय सांगितलं, दुसरं ॲप्लिकेशन मी काय सांगितलं. पहिलं ॲप्लिकेशन स्ट्रेट कंडक्टर, दुसरं ॲप्लिकेशन फोर्स रिलेटेड. आता तिसरं पण ॲप्लिकेशन सोपं आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर आर्क लिहितो मी. तिसरं ॲप्लिकेशन इथंच लिहितो बघा, सर्क्युलर आर्क लिहितो, सर्क्युलर आर्क, सर्क्युलर आर्क. मग डायग्राम कशी लक्षात ठेवायची, ही अशी आर्क आहे आणि पॉईंट इथं आहे. मग झालं, हा थिटा मिळाला ना, आणि ही आर्क एवढी आहे इथपर्यंत. आर्क लेंथ आपण DS म्हणतो ना, आणि हे डिस्टन्स आहे R बार. झालं, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सो याचा फॉर्म्युला मिळतो तो B इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π I थिटा अपॉन R. B इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4π I थिटा अपॉन R. वेअर इज I? दिस इज द I. वेअर इज थिटा? दिस थिटा अँड R इज द डिस्टन्स. झाला, हा सर्क्युलर आर्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सोपा आहे. याच्यात पूर्ण सर्कलची एक कंडिशन येते बघा. पूर्ण सर्कलची कंडिशन कशी येते, समजा आत्ता थिटा एवढा आहे, जर पूर्ण सर्कल आपण कन्सिडर केला तर थिटा किती होणार आहे, तर 2π होणार आहे रेडियनमध्ये. सो 2π जर इथं पुट केला तर B काय येईल मला सांगा. सो म्यू नॉट अपॉन 4π I 2π अपॉन R. हे 2π इथं 2 होईल. सो फॉर्म्युला मिळेल B इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 I अपॉन R. So this formula is for full circle. आर्कच्या ऐवजी जर आपण फुल सर्कल कन्सिडर केला तर हा फॉर्म्युला असा मिळेल. झालं, दिस इज द नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ द बायट-सॉवर्ट्स लॉ. लक्षात आलं का. टोटल मी 3 ॲप्लिकेशन तुमच्यासमोर दाखवलेले आहेत. अजून एक ॲप्लिकेशन आहे ते एक बघू आणि त्याच्यानंतर ॲम्पियर्स लॉ बघू. म्हणजे अगदी इन डिटेल 101% या टॉपिकची रिव्हिजन कंप्लीट होते. इथपर्यंत लक्षात आलं का. बघा एवढं ट्राय करा किंवा एवढं रिवाईज करा. आपण बघूया आता यातलं चौथं ॲप्लिकेशन आणि ॲम्पियर्स लॉ. ओके, सो बायट-सॉवर्ट्सचं अजून एक ॲप्लिकेशन आहे ज्याला ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड म्हटलं. मी असं चौथं लिहितो हवं तर, ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. बघा टोटल 3 ॲप्लिकेशन मगाशी आपण बघितली कशा पद्धतीनं होती, आणि आता चौथं बघूया ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. आता याचा अर्थ काय नक्की किंवा कंडिशन काय आहे बघा ॲक्सियल मॅग्नेटिक फील्डसाठी. तर ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड कन्सिडरेशनसाठी एक सर्क्युलर लूप कन्सिडर करायचा, जो मी असा कन्सिडर करतो. याच्यामधून करंट सुरू आहे, लाईक याला काहीतरी सपोज आपण एक रेडियस आहे असं आपण म्हणूया कॅपिटल R, आणि याची एक स्मॉल लेंथ कन्सिडर करू ज्याला मग ॲज युजल आपण काय म्हणतो DL म्हणतो. मग ती इकडं घेऊ किंवा इकडली घेऊ, कुठलीही कन्सिडर करू. सो स्मॉल लेंथ DL बार. इमॅजिन सेंटर आहे, त्याला एक रेडियस आहे कॅपिटल R. आता ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, एक परपेंडिक्युलर ॲक्सिस घ्यायचा या कॉइलच्या प्लेनला. मग या कॉइलचा प्लेन हा असा आहे. सो याला एक बरोबर सेंटरला असं आपण एक परपेंडिक्युलर ॲक्सिस कन्सिडर करू, म्हणजे लाईक दिस. आणि या ॲक्सिसवरती इथं पॉईंट P घ्यायचा आहे जो Z डिस्टन्सवरती असेल, आणि हे डिस्टन्स असेल R किंवा R बार म्हणूया आपण. ओके, आता दोन्हीकडचाही R बार सेम असेल ना. ओके, सो कन्सिडर पॉईंट P अँड वी हॅव टू फाइंड आउट द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट P विथ देअर डायरेक्शन. ओके, आता ॲक्च्युअल डायरेक्शन ह्या मॅग्नेटिक फील्डची हे अशी मिळते बघा, लाईक दिस. याला आपण DB बार म्हणूया. ओके, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड.
सो हे डी बी बार दोन कंपोनंट्समध्ये डिवाइड करूया आपण, कारण हा अँगल आपण थिटा म्हणूया नाही, तर हा थिटा असेल तर हा थिटा, मग फॉर एक्झाम्पल हा थिटा किंवा याला ठीक आहे, इथं मी थिटा म्हणतो, हा थिटा म्हणतो. सो हे होतं डी बी साइन थिटा आणि जे व्हर्टिकल आहे ते होतं डी बी कॉस थिटा, आणि ह्या दोघांमधलं हे इफेक्टिव्ह असतं कुणापेक्षा, साइन थिटापेक्षा. सो विच इज द इफेक्टिव्ह कंपोनंट, दॅट इज डी बी कॉस थिटा इज द इफेक्टिव्ह कंपोनंट. आणि या केसमध्ये या डी बी कॉस थिटाचं इंटिग्रेशन घेऊन पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह केलं जातं आणि आपल्याला व्हॅल्यू मिळते बीची. बी म्हणजे कोण, मॅग्नेटिक फील्ड. सो म्यू नॉट अपॉन 2 आय आर स्क्वेअर म्हणजे कोण, याच्यामधून जाणारा करंट, आणि आपण हे होतं आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 3/2. दिस इज द मेन इक्वेशन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी. काय आहे बघा, म्यू नॉट अपॉन 2 आय आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 3/2, म्हणजे याला म्हटलं जातं ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. सो हे आहे बायोट सावर्ट्स लॉचं चौथं ॲप्लिकेशन. पहिलं ॲप्लिकेशन स्ट्रेट कंडक्टर, दुसरं ॲप्लिकेशन फोर्स रिपल्शन अट्रॅक्शन, तिसरं ॲप्लिकेशन आर्कमुळं असलेलं किंवा सर्क्युलर कॉईलमुळं असलेलं, आणि चौथं ॲप्लिकेशन ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. आता याच्यामध्ये जर हा पॉईंट आपण सेंटरला कन्सिडर केला तर हे कुठली केस होईल बघा, ती आर्कवाली केस होईल सर्क्युलर पूर्ण सर्कलसाठी. सो आपण कन्सिडर करूया की हा पॉईंट समजा इथं आहे, म्हणजे झेड, यामध्ये दोन स्टडी केसेस होऊ शकतात. एक स्टडी केस काय होऊ शकते, झेड इज इक्वल टू 0 होऊ शकते, म्हणजे हा पॉईंट इथं येऊ शकतो, झेड 0 झाला. सो झेड 0 झाला तर किती आलं, म्यू नॉट अपॉन 2 हे आय आर स्क्वेअर, आणि हे आपण काय होईल, झेड जर 0 केला तर हे आर क्यूब होईल बघा फक्त. सो एक आर इथला कॅन्सल होईल. सो बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 आय अपॉन आर होईल बघा लक्षात येते का. सो ही झाली फर्स्ट केस. याच्यामध्ये काय म्हटलं आपण की जो पॉईंट पी आहे तो बरोबर सेंटरला आहे, म्हणजे झेड नाही आहे यामध्ये, म्हणजे झेड 0. मग मला सांगा ही केस कुणासारखी आली, तर आपण ते आर्कचं ॲप्लिकेशन बघितलं होतं, त्या आर्कच्या ॲप्लिकेशनमध्ये सर्कलची केस बघितली होती, थिटा 2π टाकलेला होता, त्याच्यामध्ये आपल्याला हे फील्ड एवढं मिळालेलं होतं. सो ही एक अशी केस असू शकते यामध्ये. नेक्स्ट दुसरी केस काय असू शकते बघा, हा पॉईंट खूप खूप वरती असं सांगायचं, म्हणजे काय, झेड विच इज ग्रेटर दॅन आर. झेड हा आर पेक्षा ऑब्वियसली कसा आहे, खूप मोठा आहे, हा पॉईंट खूप वरती आहे, दॅट इज झेड इज ग्रेटर दॅन आर. मग यामध्ये काय करायचं, तर या दोघांपैकी जो खालचा आर स्क्वेअर आहे किंवा खालचा जो आर आहे ना तो निग्लेक्ट करायचा. आता बघा बेरजेमधला आर निग्लेक्ट केला तर चालू शकतो, ॲडिशनमधला आर वी कॅन निग्लेक्ट, ओके, बट वी कॅनॉट निग्लेक्ट दिस आर इन द न्यूमरेटर. जर हा आर निग्लेक्ट केला तर सगळं 0 झालं ना. त्यामुळे अझम्पशन्समध्ये सुद्धा हा आर आणि हा आर असेल तर दोघांपैकी कुठला 0 करू शकतो आपण. का 0 करायचा, ड्यू टू दिस, because z is somehow greater than r, so we can neglect r, but which r we have to neglect, so we have to neglect this r, not this r, okay. मग हा जर r निग्लेक्ट केला तर आपल्याला काय मिळेल, सो b इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 मिळेल, हे आय आर स्क्वेअर, आणि हे खाली मग r निग्लेक्ट केला तर झेड क्यूब आलं बघा. सो ही एक आपल्याला स्टडी केस मिळेल जर याच्यासाठी, आणि ही स्टडी केस मिळेल याच्यासाठी. म्हणजे जर पॉईंट बरोबर सेंटरला असेल तर ही स्टडी केस मिळेल, आणि पॉईंट जर सेंटरपासून खूप लांबवरती आहे तर अप्रॉक्सिमेट आपल्याला ही केस मिळेल. सो हे झालं ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल नक्की मला काय सांगायचं आहे. यासाठी थेरॉटिकल बॅकग्राऊंड तर माहीतच पाहिजे, ऑब्वियस आहे, बट तरी पण मी हिंट काय सांगितली की कुठं आहे बाबा कॉईल, कुठं आहे करंट, कुठं आहे लेंथ, कुठं आहे पॉईंट, कुठं घेतलेला आहे पॉईंट, किती डिस्टन्सवरती घेतलेला आहे, मग काय तयार झालं, आर कुठला, स्मॉल आर कुठला, हे सगळं त्याच्यामध्ये आलं तिथं, आणि अशा पद्धतीनं आपण हे कन्सिडर करू शकतो. सो हे इक्वेशन लक्षात आलं का बघा. सो याला म्हटलं जातं ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट ॲम्पियर्स लॉकडे जाऊया आता, शेवटचा पार्ट ह्या टॉपिकमधला, ॲम्पियर्स लॉ. सो ॲम्पियर्स लॉचे पण ॲक्च्युली 3 ॲप्लिकेशन्स आहेत, मी आत्ता सांगतो. ॲम्पियर्सचे 3 ॲप्लिकेशन्स आहेत. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आहे ते स्ट्रेट कंडक्टरचं आहे, त्यामुळं त्या बायोट सावर्ट्समधल्या स्ट्रेट कंडक्टरचा फॉर्म्युला आणि ॲम्पियर्समधल्या स्ट्रेट कंडक्टरचा फॉर्म्युला ऑब्वियसली सेम असेल, करंट मॅग्नेटिक फील्ड, सिम्पल. ते झालं पहिलं ॲप्लिकेशन, त्यामुळे ते काही इतर रिपीट करायची गरज
नाही, फॉर्म्युला तोच येणार आहे जो आपण बायोट सॉर्ट्समध्ये बघितलेला आहे तो. दुसरं ॲप्लिकेशन आहे ते सोलेनॉइडचं आहे. आता सोलेनॉइड म्हणजे काय, एक सिम्पल सिलेंडर, मी डायग्राम दाखवेन तुम्हाला. आणि तिसरं जे ॲप्लिकेशन आहे ते टोरॉइडचं ॲप्लिकेशन आहे. पण त्यासाठी आधी आपण ॲम्पियर्स लॉ बघूया काय आहे. आता जनरली ॲम्पियर्स लॉची मी स्टेटमेंट लिहितो बघा. बी बार डॉट डी एल बार इज इक्वल टू म्यू नॉट आय. आता याचाही प्रूफ आहे बरं का, थेरॉटिकली याचाही प्रूफ आहे आणि सोपा आहे हा प्रूफ, काय अवघड नाही आहे की हे कसं आलं. आता तो प्रूफ बघत बसण्यापेक्षा हा एकतर तुम्ही आता स्टेटमेंट लक्षात ठेवा आणि याच्यावरून काय ओळखायचं आहे. अगेन हा जो लॉ आहे तो आपल्याला मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मदत करतो. बी आलं बघ. बट त्याच्यासाठी आपल्याला लाईन इंटिग्रेशन घ्यावं लागेल लेंथचं. मग कुठली लेंथ, तर त्या ठिकाणी एक ॲम्पेरियन लूप कन्सिडर केला जातो. आता तिथं लेंथ जी आहे ती कंडक्टरची लेंथ, सर्क्युलर कॉईलची लेंथ नाही घ्यायची. हिंट लक्षात ठेवा, तिथं जी लेंथ आहे ती कंडक्टरची किंवा सर्क्युलर कॉईलची लेंथ नाही. बायोट सॉर्ट्समध्ये जो डी एल होता ना, लाईक याच्यामध्ये डी एल असायचा बघा, किंवा आपण म्हटलं ना म्यू नॉट अपॉन 4 पाय आय डी एल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर, बायोट सॉर्ट्स बोललो आपण. त्या बायोट सॉर्ट्समध्ये जी लेंथ होती ती त्या कॉईलची लेंथ होती, त्या कंडक्टरची लेंथ होती. आर्बिट्ररी असेल, स्ट्रेट असेल, आर्क असेल, सर्कल असेल किंवा हे ॲक्सिल असेल बघा, ह्या कंडक्टरची लेंथ आहे ना ज्याच्यामधनं करंट चाललेलं आहे. बट या केसमध्ये ही जी लेंथ आहे ना, ही लेंथ तिथं तयार झालेल्या ॲम्पेरियन लूपची. मग आता तुम्ही म्हणाल हे ॲम्पेरियन लूप काय प्रकार आहे, तर ॲम्पेरियन लूप म्हणजे काय, तर एक इमॅजिनरी लाईन कुणाची, मॅग्नेटिक फील्डची. मग जर मी असा स्ट्रेट कंडक्टर सांगितलं तर ॲम्पेरियन लूप कुठं असेल, याच्या भोवती असेल ना, अराउंड दिस कंडक्टर ॲम्पेरियन लूप असेल. सिम्पल, म्हणजे फॉर एक्झाम्पल या दोघांच्या मध्ये एकतर अँगल 0 असतो, म्हणजे हेच इक्वेशन असंही लिहिलं जातं, बी बार डॉट डी एल बार कॉस थीटा इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स करंट, परमियाबिलिटी टाइम्स करंट, परमियाबिलिटी ऑफ द फ्री स्पेस टाइम्स करंट. आता हा मात्र करंट त्या कॉईलमधला किंवा त्या कंडक्टरमधला. सो ही जी लेंथ आहे ती ॲम्पेरियन लूपची लेंथ आहे. आणि मग मला सांगा, जर इथं कॉस थीटा आला असेल तर या बी बारमध्ये ह्या लेंथमध्ये अँगल किती असणं अपेक्षित आहे, 0 डिग्री. आणि तो 0 डिग्री कसा असतो ते मी तुम्हाला दाखवतो. समजा मी ही केस घेतली, सपोज कंडक्टर आहे, कंडक्टर वरती चाललेला आहे, सॉरी करंट वरती चाललेला आहे या कंडक्टरमधून. सो फील्ड कसं तयार होईल, हे असं तयार होईल, बरोबर ना. लुक ॲट दिस, दिस इज द फील्ड, दिस इज द करंट, दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. सो मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन प्रत्येक पॉईंटला वेगवेगळी असणार आहे, का तर सर्कल आहे ना तो मॅग्नेटिक फील्डचा. सो हा जो मॅग्नेटिक फील्डचा सर्कल आहे त्याला म्हणायचं आहे ॲम्पेरियन लूप म्हणायचं. याला काय म्हणायचं, ॲम्पेरियन लूप. म्हणजे तुमच्या एक लक्षात येते का बघा की ॲम्पियर्स लॉमध्ये जी काही ही लेंथ आहे ना, किंवा विथ रिस्पेक्ट टू लेंथ आपण जे काही इंटिग्रेशन घेणार आहे ते त्या लेंथचं ॲम्पेरियन लूपचं घ्यायचं, कंडक्टरच्या लेंथचं वगैरे घ्यायचं नाही. ॲम्पेरियन लूप अंदाजे इमॅजिनरी लूप जो घेतलेला आहे त्या इमॅजिनरी लूपची ती लेंथ घ्यायची. मग मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड सपोज हा पॉईंटचं मी कन्सिडर करतो एवढं, तर ह्या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड कसं असेल, असं असेल. ॲज वेल एज ह्या पॉईंटची लेंथ पण कशी असेल, तशीच असेल ना. म्हणजे थोडक्यात एक लक्षात आलं का की बी बार आणि डी एल बारमध्ये अँगल किती झाला, 0 झाला. सो हा 0, सो कॉस 0 1. सो हेच इक्वेशन आपण असंही लिहू शकतो, झालं. सो दिस इज नथिंग बट द ॲम्पियर्स लॉ. सो हे पहिलं ॲप्लिकेशन तर स्ट्रेट कंडक्टरचं आहे, जे बायोट सॉर्ट्समध्ये बघितलं तेच आहे. मी हवं तर तुम्हाला फॉर्म्युला पुन्हा एकदा तो रिपीट करतो. सो म्यू नॉट अपॉन 2 पाय आय अपॉन आर, बी इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 2 पाय आय अपॉन आर. आर म्हणजे हा ॲम्पेरियन लूपचा रेडियस. हेच मी असं लिहितो, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 आय अपॉन आर. इज इट, चालू शकेल बघा, लक्षात येते का, झालं. दिस इज नथिंग बट ॲम्पियर्स लॉ. आता ह्याचे 2 ॲप्लिकेशन्स आहेत, ती 2 ॲप्लिकेशन्स बघूया. एक म्हणजे सोलेनॉइड आणि एक म्हणजे टोरॉइड. ओके, चला इथपर्यंत झालं का बघा. मी हे थोडंसं रब करतो. ओके, चला मी आता ॲम्पियर्स लॉचं दुसरं आणि तिसरं ॲप्लिकेशन इथे एक्सप्लेन करतो. एवढ्यात आता होऊन जाईल. पहिलं ॲप्लिकेशन समजलं, स्ट्रेट कंडक्टरचं मी सांगितलं, जे आता म्यू नॉट अपॉन 2 पाय आय अपॉन आर असं आपल्याला मिळालं. आता दुसरं आणि तिसरं ॲप्लिकेशन खूप इंटरेस्टिंग आहे. सो दुसरं मी ॲप्लिकेशन सांगतो. सो ते रिलेटेड आहे सोलेनॉइड. थोडंसं कम्पॅरेटिव्हली सांगतो तुम्हाला, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कळत जातील. आणि तिसरं जे ॲप्लिकेशन असेल ते असेल टोरॉइड. ओके, सो एक सोलेनॉइड आणि एक टोरॉइड. पुढं आता नक्की सोलेनॉइड म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहीत पण असेल, ऑलरेडी बऱ्याच वेळेला आपण बघितलेलं आहे. एक असा कंडक्टर आहे,
एक सिलेंड्रिकल असा कंडक्टर आहे, सिम्पल. सो हा जर एक सिलेंड्रिकल कंडक्टर असेल, याच्याभोवती जर समजा आपण एखादी कॉईल अशी वाउंड केली, तर त्या कॉईलचा जो शेप आहे तो याच्यासारखा तयार होणार आहे, बरोबर. म्हणजे एक प्रकारे काय झालं की त्या कॉईलमुळे एक शेप तयार झाला, सिलेंड्रिकल शेप, त्याला सोलेनॉइड असं म्हटलं जातं. आता हा जर मी कंडक्टर जर असा राऊंड शेपमध्ये तयार केला आणि पुन्हा त्याला कॉईल जर गुंडाळली, कॉईल जर त्याला वाउंड केली, तर त्या कॉईलचा पुन्हा जो काही शेप तयार होईल तो कसा तयार होईल, लाईक टोरॉइड तयार होईल. हा झाला बेसिक डिफरन्स डायग्राममधला. दुसरी गोष्ट, सोलेनॉइडच्या आतमधलं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे, सिमिलरली टोरॉइडच्या आतमधलं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे, कारण ती कॉईल आहे आणि त्या कॉईलच्या आतमध्ये किती तयार होते हे मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता सोलेनॉइड म्हटलं की कशी कंडिशन असणार, लाईक एक असा कंडक्टर घ्यायचा, ओके. चला त्याच्यामधनं मग असा ही कॉईल आहे सपोज लाईक दिस. सो ही कॉईल आपण या कंडक्टरला अशी वाउंड केलेली आहे, इमॅजिन होतं आहे बघा थोडंसं. आणि या कॉईलमधनं करंट पास होतो आहे लाईक दिस. समजा हा करंट असा पास होतो आहे, इथं मग ही बॅटरी, सेल, की वगैरे सगळं आहे, ठीक आहे. चला, सो ह्या कॉईलमधून करंट पास होते, झाला, हा झाला सोलेनॉइड. सो सोलेनॉइडच्या भोवती आपण कॉईल वाउंड केलेली आहे. या सोलेनॉइडची लेंथ सपोज आपण L दाखवूया आणि सोलेनॉइडला N नंबर ऑफ टर्न्स आपण अशा वाउंड केलेल्या आहेत. आता मला सांगा, करंट असा जातोय पुन्हा येतोय, म्हणजे इथं करंट आतमध्ये जातोय बघा, लाईक आपण असं म्हणूया, आणि इथं करंट बाहेर येतोय, याला असं म्हणूया. हो, तर थोडंसं जसं मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतो ना, तसा करंट इन आउट मी फक्त दाखवतो. क्रॉस म्हणजे इन गेला आणि आउट म्हणजे डॉट म्हणजे बाहेर आला. आता ओव्हरऑल जर आपण ह्या प्रत्येक कॉईलचा जर करंटचा विचार केला तर लाईक आपण असं म्हणूया, ठीक आहे. जशी ही बाजू आहे तशीच पलीकडची बाजू पण असेल ना. सो याला काय केलं जातं, अशा लाईन्स आहेत म्हणून सांगितलं जातं, म्हणजे लाईन्स तयार झाले ना, कारण कॉईलच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, लाईक हे असं, लाईक हे असं, ठीक आहे. म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड तयार झालं असं आपण म्हणूया. मग आता याच्यामध्ये ॲम्पेरियन लूप कुठं आहे, तर मधून एक सेंटर लाईन काढायची, ही अशी एक लाईन, ही अशी एक लाईन आणि ही अशी एक लाईन, तर हा झाला ॲम्पेरियन लूप. आता ॲम्पेरियन लूप म्हणजे आपण इमॅजिन करायचं आहे, तो काही परफेक्ट असाच पाहिजे असं नाही, ज्या फील्डमध्ये लाईन्स आहेत तिथं ॲम्पेरियन लूप काढायचा बस. मग मी सपोज त्याला नाव देतो ABCD, ओके. आता इकडं आपण मॅग्नेटिक फील्ड असं आहे असं इमॅजिन करतो या साईडला, ओके. आता ॲम्पेरियन लूप जर असा असेल तर आपल्याला साहजिकच A to B, B to C, C to D आणि D to A अशी 4 मॅग्नेटिक फील्ड्स काढावे लागतील. काय म्हटलं मी, ॲम्पेरियन लूप जर असा ABCD दाखवला असेल रेक्टँगल सारखा, तर आपल्याला 4 मॅग्नेटिक फील्ड काढावे लागतील. तर मी आत्ता सांगतो, यातलं फक्त हे मॅग्नेटिक फील्ड असतं, हे BC आणि हे CD आणि हे DE, ह्या तिघांची व्हॅल्यू 0 होते. व्हॉट इज द रिझन, BC जर बघितलं आपण तर फील्ड इकडे आणि लेंथ इकडे, सो परपेंडिक्युलर झालं ना, बट आपल्याला कॉस थीटा आला होता ॲम्पियर्समध्ये. ॲम्पियरियन लूपची लेंथ आणि मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर नाही पाहिजे, मग BCच्या बाबतीत परपेंडिक्युलर झालं, मॅग्नेटिक फील्ड 0. ADच्या बाबतीत पण परपेंडिक्युलर झालं, मॅग्नेटिक फील्ड 0. CDच्या बाबतीत असू शकेल, बट त्याची व्हॅल्यू खूप स्लो नाही, खूप वीक असेल, म्हणून ते पण काय करायचं, 0 करायचं, सिम्पल. सो हे 3 0 झाले. मग राहिलं कोण, AB राहिलं. बघा इकडं फील्ड आहे आणि इकडंच त्या सोलेनॉइडची लेंथ आहे, सो AB असणार आहे. आणि ते किती असतं मग, B इज इक्वल टू μ0 NI. आता हे लक्षात पण ठेवायला सोपं आहे, हेच असं लिहिलं जातं, B इज इक्वल टू μ0, ह्या Nला N/L म्हटलं जातं. म्हणजे मेन हा फॉर्म्युला आहे. कारण हा फॉर्म्युला का लिहिला, कारण हा फॉर्म्युला टोरॉइडसाठी पण असाच येतो, फक्त तिथं स्मॉल n बदलतो. सो इथला स्मॉल n किती आला बघा, कॅपिटल N/L. याला म्हटलं जातं स्मॉल n म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. म्हणजे लेंथ इथं कोण आहे, L आहे बघा, L. सो तुम्हाला असा क्वेश्चन दिला जातो की समजा 2000 टर्न्स आहेत 5 मीटरसाठी, 2000 टर्न्स, सो कॅपिटल N ची व्हॅल्यू 2000, 5 मीटर लेंथची व्हॅल्यू, सो 2000/5 करायचं, तेव्हा तुम्हाला स्मॉल n मिळेल. आणि तुम्हाला समजा असं म्हटलं 1000 टर्न्स आहेत एका मीटरसाठी, तर डायरेक्ट तुम्ही 1000च व्हॅल्यू घ्यायची स्मॉल nची, कारण आपण 1 मीटर झालं ना. सो अशा पद्धतीनं तुम्हाला सोलेनॉइडमधलं मॅग्नेटिक फील्ड काढावं लागेल. आलं का लक्षात, बघा सिम्पल आहे का. चला आता हेच आपण काय करूया,
याचा एक टोरॉइड तयार करूया, म्हणजे एक सर्क्युलर शेप असा तयार करू लाईक दिस. मग हा सेंटर असेल आणि ही त्याची सेंटरची इफेक्टिव्ह रेडियस धरूया आपण. सेंटरची इफेक्टिव्ह रेडियस, त्याला मी काहीतरी नाव देतो, सपोज स्मॉल आर नाव देतो, सेंटरची इफेक्टिव्ह रेडियस. आणि ह्या टोरॉइडला असं मग कॉईल वाउंड केली जाईल असं आपण म्हणू. बघा हा दिसायला पण कसा इंटरेस्टिंग दिसतोय, नक्षीदार. ठीक आहे. सो याच्यामधून आपण करंट पास केला, सो करंट जाईल बाहेर येईल. सो सेंटरला जी काही लाईन आहे त्याचं मॅग्नेटिक फील्ड किती असेल, तर ते सुद्धा म्यू नॉट एन आय एवढंच लक्षात ठेवायचं. फक्त इथला जो यन आहे ना तो यन बदलतो. सो कॅपिटल यन अपॉन 2 पाय आर होतो. इथं अपॉन कोण झाला, लेंथ झाला. इथं अपॉन कोण झाला, 2 पाय आर झाला. सो आर म्हणजे कळलं इफेक्टिव्ह रेडियस. कधी कधी तुम्हाला हा आर दिला जातो, म्हणजे ह्याला आपण R1 म्हणूया, ॲज वेल ॲज हा बाहेरचा रेडियस दिला जातो, ह्याला आपण R2 म्हणूया. मग R1 R2 बाहेरची रेडियस झाली ना. सो याच्यावरून ॲव्हरेज रेडियस कशी काढली जाते, सिम्पल दोघांचं ॲव्हरेज घेतलं जातं, म्हणजे R1 + R2 अपॉन 2 घेतलं जातं. सो दिस इज द ॲव्हरेज रेडियस ऑफ द टोरॉइड. सो टोरॉइडची ॲव्हरेज रेडियस काय झाली बघा, टोरॉइडचा फॉर्म्युला काय झाला बघा, आणि सोलेनॉइड आणि टोरॉइडमध्ये मेन फरक काय झाला बघा. सो तुम्हाला याच्यावरून क्वेश्चन्स बरेचसे येऊ शकतात. अगदी सोपं आहे, कन्सेप्ट पण सोपे आहे, आणि ओव्हरऑल हा समजला तर टॉपिक सोपा आहे. म्हणजे थेरीमध्ये जर तुम्हाला समजला असेल तर टॉपिक खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक टर्म आणि प्रत्येक गोष्ट कन्सेप्च्युअली लक्षात राहण्यासारखी. जसं की करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण बघितलं, काही टॉपिक थोडेसे कन्सेप्च्युअली अवघड वाटू शकतात, लाईक इलेक्ट्रोस्टॅटिक असेल किंवा इवन फर्स्ट सेक्शनमधला एखादा असेल. बट जर समजूनच घ्यायचं म्हटलं प्रॅक्टिकली तर असे टॉपिक खरोखर सोपे जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन्स वाईजसुद्धा हे थोडंसं इझी जाईल. लक्षात आलं. सो दिस इज द स्टडी ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. सो जेवढं हायलाइटेड आहे, आता यातला फक्त एक महत्त्वाचा रिडक्शन सायक्लोट्रॉन होता, तो काही मी घेतलेला नाही आहे, तुम्हाला त्याची गरज पण नाही आहे, बरोबर. बट जेवढं रिमेनिंग होतं तेवढं सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे. त्याची इन शॉर्ट रिव्हिजन ही व्यवस्थित झालेली आहे. जेवढं मला सांगता येईल तेवढं तुम्हाला सोपं करून हे सांगितलेलं आहे. डेफिनेटली तुम्ही हे टॅली करू शकता की कितपत यातलं मी कशा पद्धतीनं सांगितलं आणि तुम्हाला ते आता किती समजलेलं आहे. सो प्रॅक्टिस गरजेचं आहे. याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत ते आपण हवं तर मग पुढच्या लेक्चरला डिस्कस करू. तोपर्यंत मग याचा अभ्यास करा. याच्यात काही शंका असेल तर विचारा. थँक्यू सो मच.